समाजाला त्याचा कसा फायदा होईल, समाजातल्या युवकांना कसा फायदा होईल हे करू शकतात. म्हणून मी आजच्या सगळ्याला विनंती करतो की तशा आशयाचा एक ठराव करावा आणि तो शासन दरबारी बावनकुळे साहेबांच्या मार्फत पाठवावा, जेणेकरून निश्चित त्याचा लाभ मिळेल. नाहीतर नावाचा एक बॉर्डर आहे. दुसरे विषय असा आहे, वेळेअभावी बऱ्याचशा वक्तांना काही गोष्टी मांडता येत नाही. तर माझी आता वरिष्ठांना एक विनंती की आपण जो ग्रुप बनवला होता आता 16 तारखेचा, तो अतिशय सुंदर बनलेला होता. त्याच्यात जर अगोदर एक दिवस अजेंडा आपण टाकूनच दिला होता, तर त्यांचे मतं जर त्याच्यात अगोदर आले तर ते अधिक आणि भाषणं कमी होतील, तर ती भाषणाची हाऊस त्यांनी पिकअपद्वारे तिथं पेरली तर अधिक चांगलं होईल. मी लहानपणी मोठा भाग घेतोय, त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. वेळ वाचवा हा माझा प्रयत्न होता. दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जिल्ह्यात राज्याचे आपले सर्व पदाधिकारी आपण नेमतो, त्याच्या जिल्ह्यात राज्यातल्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आढळतो आणि त्याच्यातून मग कटुता तयार होते आणि संघटना बांधणीला त्याचा त्रास होतो. जो काम करतो त्याला त्या गोष्टीचा फार त्रास होतो, जो काम न करता फक्त पद घेतो त्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही. तर ज्यावेळेस राज्यातल्या नियुक्त्या असतील, जिल्ह्यातल्या नियुक्त्या असतील, जिल्ह्यातल्या अध्यक्षांना त्या आघाडीच्या अध्यक्षांना सगळ्यांना संमतीने विश्वासाने एकमेकाला समजून केल्या तर अधिक चांगलं होईल अशी माझी विनंती. त्यानंतर आमच्या युवा आघाडीचा एक मोठा अध्यक्ष मिटिंगांना पण येत नाही, आमचं महासचिवाचा फोन पण उचलत नाही, त्यामुळे काम करताना आम्हाला अडचण येते. त्यांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे, आमदार म्हणून आदर आहे, अभिमान आहे. परंतु संघटनात्मक काम करताना युवा आघाडीचं काम आम्हाला कुठेतरी कमी करताना त्रास होतो. तर एक असा अधिकार असलेला व्यक्ती लवकरात लवकर आणि जो काम करेल त्याला संधी द्या. विनाकारण कोणीतरी पैसे खर्च करणारा असेल त्याला न देता जो प्रत्यक्ष राज्यात फिरेल, युवकांचं संघटन करेल, बांधणी करेल, तशा व्यक्तीला निवडून संघटनेचा अध्यक्ष द्यावा अशी मी वरिष्ठांना विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय संजय. आणि सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा ठराव मला मांडायचा आहे जो माझ्या लक्षात आलेला आहे. इतरांच्या आहे की नाही मला माहीत नाही. प्रथमतः मी अध्यक्ष महोदय आणि वरिष्ठांचं या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी काही महिन्यापूर्वी माझी उद्योग व्यापार व्यवसाय आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल धन्यवाद तर आहेतच, पण त्यांच्या या भावनेचा पूर्णतः आदर करून मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करत आहे की आजच्या मीटिंगपासून पुढे 5 वर्ष तर नियुक्त्या नवीन होत आहेत. अजूनही कुणाला वाटत असेल की ह्या पदावरती माझ्यापेक्षा अजून श्रेष्ठ कुणाला काम करायची इच्छा असेल तर त्यांनी कृपया संध्याकाळपर्यंत संपर्क साधावा. असं व्हायला नको की कोणाला संधी दिली नाही आणि पुन्हा 6 महिन्यानंतर पोटराबोळीचं या ठिकाणी कंटिन्यू केलं. याच्यावरती अत्यंत विस्तृतपणे बोलवतो आणि महामंडळ काय आहे, महामंडळाचं स्कीम काय आहे आणि त्याची पोचपावती म्हणजे